हॅलो स्टुडंट, पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मेल गमेट कुठे तयार होतात, फिमेल गॅमेट्स कुठे तयार होतात, त्यानंतर पोलन ग्रेन्स एक्झॅक्टली असतात काय, त्यानंतर ओव्ह्यूल काय असतं, हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता आपला पॉलिनेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. ओके, सो पॉलिनेशन बघा. ओके, बघा इन शॉर्ट सांगतो, पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. आता सगळ्यांना माहिती आहे एक्झॅक्टली अँथर काय असतं. हे होतं आपलं फ्लावर, हा फ्लावरचा अँथरचा पार्ट. या अँथरवर तयार होत आहेत पोलन ग्रेन्स. काय तयार होत आहेत? पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्सच्या मधात जर हा पोलन ग्रेन असेल तर या पोलन ग्रेनच्या मध्ये असतात मेल गॅमेट. ओके, बघा या अँथर पासून या फिमेल पार्टला म्हटलं होतं आपण स्टिग्मा. ओके, सो या अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे, दॅट प्रवास इज नोन ॲज पॉलिनेशन. ओके, काय म्हणतोय मी, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा, दॅट प्रोसेस इज नोन ॲज पॉलिनेशन. ओके, व्हॉट ट्रान्सफर, काय ट्रान्सफर होत आहे? पोलन ग्रेन्स. कुठून? अँथर पासून कुठपर्यंत? स्टिग्मा पर्यंत. अतिशय सिंपल कन्सेप्ट होती. ओके, समजा हे एक फ्लावर आहे, ओके, आणि हे दुसरं फ्लावर आहे. तर बऱ्याच वेळा काय होतात, ए फ्लावर वरून बी फ्लावर वर पण पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होत असतात. इथे तयार होणारे पोलन ग्रेन्स बाय द हेल्प ऑफ विंड, ओके, हवेच्या माध्यमातून जाऊ शकतात, वॉटर पाण्याच्या माध्यमातून जाऊ शकतात, इन्सेक्ट्स, ओके, किंवा बॅट किंवा बर्ड, बर्ड्स, बर्ड्स, ओके, हे बर्ड्स यांच्या माध्यमातून काय होऊ शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर पासून स्टिग्मा पर्यंत. सिंपल कन्सेप्ट होती, 3 वेळा एक्सप्लेन केली मी. पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. ओके, आता स्टिग्मावर पडल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं. समजा ही आहे स्टिग्मा, मी थोडंसं याला मॅग्निफाय करतोय. ही स्टिग्मा आहे. या स्टिग्मावर जेव्हा पोलन ग्रेन्स पडतात तेव्हा स्वतःच्या स्पेसीसचे, स्पेसीज म्हणजे काय तुम्हाला माहित आहेत, सेम जेनेटिक मटेरियल थोडंफार. ओके, जगात जेवढेही डॉग असतील सगळे सेम स्पेसीजचे आहेत. ह्युमन आपण सगळे सेम स्पेसीजचे आहेत. ओके, तसं या प्लांटचं नाव जर ए असेल आणि एच म्हणजे एक जर रोजचं प्लांट आहे तर दुसऱ्या रोज प्लांट सोबतच त्याचं इंटरॅक्शन होणार आहे. म्हणजे एका शेतामध्ये जर पाहिलं सगळेच्या सगळे झेंडूचे फुलं आहे, तर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर पोलन ग्रेन्स जाऊन पडतील तर सेम प्लांटचे असतील तरच पॉलिनेशन होणार. ठीक आहे. ओके, स्पेसीज सध्या डोक्यात घेऊ नका, स्पेसीज तुम्हाला लर्न करण्याची गरज नाही आहे. ओके, फक्त एवढं लक्षात घ्या, जर समजा इथे पोलन ग्रेन्स येऊन पडले तर काय होणार, या स्टिग्माचे आणि या पोलन ग्रेनचं इंटरॅक्शन होईल. म्हणजे काय करणार, स्टिग्मा काय करणार आहे, स्टिग्मा काहीतरी लिक्विड फॉर्म करेल, थोडंसं आपण म्हणूया वॉटर फॉर्मेशन करेल, आणि ते वॉटर काय होईल, या पोलन ग्रेन्समध्ये जाणार. आणि जसंही वॉटर या पोलन ग्रेन्समध्ये जाणार, हा पोलन ग्रेन्स काय होईल, फुगायला लागेल, स्वेलिंग अप. ओके, फुगेल आणि फुगल्यानंतर त्यातून एक ट्यूब तयार होईल, त्या ट्यूबला म्हणणार आहे आपण पोलन ट्यूब. ओके, समजलं नसेल तर रिपीट करतो मी. बघा, ही आहे स्टिग्मा, या स्टिग्मावर येऊन पडलेला आहे पोलन ग्रेन. या स्टिग्माने काय केलेलं आहे, एक लिक्विड तयार केलं, आणि ते लिक्विड कुठे इंटर झालं, त्या पोलन ग्रेनमध्ये. पोलन ग्रेनमध्ये ते लिक्विड म्हणजे वॉटर इंटर झाल्यामुळे पोलन ग्रेनची साईज ग्रो झाली, आणि साईज ग्रो झाल्यामुळे त्यातून एक ट्यूब बाहेर आला, ज्याला म्हणलं आपण पोलन ट्यूब. काय म्हटलं, पोलन ट्यूब. आता या पोलन ट्यूबमधून काहीतरी मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर होणार आहे, कुठपर्यंत, ओव्हरीपर्यंत. ठीक आहे, याला थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. ओके, फक्त डिटेलमध्ये पाहण्याच्या पूर्वी मला एक गोष्ट क्लिअर करून सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तुम्ही की तुम्हाला पॉलिनेशन क्लिअर झालेलं आहे का. पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथरवरून पोलन ग्रेन्स जाऊन पडलेले आहेत स्टिग्मावर. आता स्टिग्मावर काय झालं, स्टिग्मामधून लिक्विड फॉर्मेशन झालं, आणि ते लिक्विड कोणामध्ये घुसलं, त्या स्टिग्मावर पडलेल्या पोलन ग्रेन्सवर. पोलन ग्रेन्स स्वेलिंग अप झाले, फुगले, आणि फुगल्यानंतर त्यातून एक ट्यूब बाहेर पडला, ज्याला म्हणलो आपण पोलन ट्यूब. ओके, आता पोलन ट्यूब नंतर बघा,
काही गोष्टी बघा, इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं की इथे पोलन ग्रेन्स येऊन पडला आणि एक ट्यूब बाहेर पडत आहे. पण एक्झॅक्टली त्या पोलन ग्रेन्समध्ये काय आहे, या ट्यूबमधून काय पास होणार आहे, काय समोर ट्रान्सफर होणार आहे, ते पण माहीत असणं गरजेचं आहे. बघा, हा आहे फ्लावर, या फ्लावरमध्ये हा आहे अँथर, अँथरमध्ये हे इथे मी छोटे छोटे पोलन ग्रेन्स दाखवलेले आहेत. आणि पोलन ग्रेन्स हे बघा, पोलन ग्रेनला मी थोडंसं मोठं स्ट्रक्चर बनवलं इथं. तर या पोलन ग्रेनमध्ये तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत. तर हे जे 2 डॉट आहेत याला मी म्हणत आहे मेल गॅमेट. काय म्हणतोय मी? मेल गॅमेट. आणि हा येलो कलरचा जो डॉट आहे, हा येलो कलरचा डॉट तुमच्या 10th साठी इसेन्शियल नाही, महत्त्वाचंच नाही आहे, तुम्हाला समजून घेण्याची गरज नाही. बट स्टील याला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. ओके, आता या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं काय काम आहे, तर या मेल गॅमेटला जिवंत राहण्यासाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे. हे काम कोणाचं आहे? या व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियसचं. एवढं डिटेल पाहण्याची गरज नाही. बट जर तुम्ही सर्च केलं म्हणजे गुगलला वगैरे आणि तुम्हाला तिथे जर 3 सेल दिसल्या तर तुम्ही मलाच म्हणणार की सर तुम्ही तर 2च सांगितल्या होत्या आणि इथे 3 सेल आहेत. त्यामुळे मी फक्त एक सहज नाव सांगतोय, याला वाटल्यास मी क्रॉस करतो, हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये. 2 मेल गॅमेट इम्पॉर्टंट आहेत, यावर तुम्ही फोकस ठेवा. बघा काय सांगितलं मी, जेवढेही पोलन ग्रेन्स बघा मेलमध्ये 350 मिलियन स्पर्म तयार होतात. हे सगळे तुम्ही रीड करून बसलेले आहेत. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ते पण बघायचं आहे. जसं ह्युमनमध्ये एवढ्या स्पर्म तयार होतात तसेच प्लांटच्या बाबतीत पण आहे. बघा चान्सेस कमी आहेत. जर समजा हे पोलन ग्रेन्स आहेत, हे पोलन ग्रेन्स उडून इथपर्यंत जाणार आहेत तर 100% गॅरंटी नाही आहे की एक पोलन ग्रेन जाऊन इथे या स्टिग्मावर पडेल. त्यासाठी प्लांट काय करतो, पॉसिबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी मल्टिपल पोलन ग्रेन्स तयार करतो. बघा एखादी छोटीशी गोष्ट ठेवलेली आहे, समजा एक पेन मी इथे ठेवलेला आहे आणि माझ्याजवळ जर वाळूचे कण दिलेले आहेत, वाळूच्या कणाने मला तो पेन पाडायचा असेल तर पाडणं शक्य नाही. मग मी अशा कंडिशनला काय करेल, वाळूचा पूर्ण एक मूठ भरून घेईल आणि त्याला फेकून मारणार. तर यामध्ये पॉसिबिलिटी जास्त आहे. सेम प्लांटने काय केलं, जास्त पोलन ग्रेन्स फेकून मारलेले आहेत, त्यापैकी एखादा तर जाऊन पडणार आहे त्या स्टिग्मावर. आणि जो जाऊन पडलेला आहे त्याच्यासोबत ही स्टिग्मा जी आहे ही इंटरॅक्शन करेल. बरोबर आहे? स्टिग्माने इंटरॅक्शन, बघा आता हे कम्युनिकेशनचं मीडियम आहे त्यांचं लिक्विड, यातून लिक्विड तयार झालं, या लिक्विडमुळे हा फुगला आणि फुगल्यानंतर यात ट्यूब तयार झाला. या ट्यूबला मी मोठं तयार करतोय, हा असा ट्यूब. या ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट, एक मेल गॅमेट मागे आणि एक मेल गॅमेट पुढे, अशा पद्धतीने ते खाली खाली जातात. आता 12th सिलेबस लर्न करताना तुम्हाला कळेल, द ट्रान्सफर ऑफ मेल गॅमेट थ्रू दॅट पोलन ट्यूब दॅट इज नोन ॲज सिफॅनोगमी. ओके, या प्रोसेसला सिफॅनोगमी म्हणतात. हे 10th मध्ये नाहीये. बघा काय होत आहे, ट्रान्सफर होत आहेत 2 मेल गॅमेट टुवर्ड कुठे, ओव्हरीकडे. कोणाकडे? ओव्हरीकडे. मेल गॅमेट ओव्हरीकडे निघालेले आहेत. आता जर समजा व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस बद्दल माहिती करून घ्यायची असेल तर सगळ्यात पुढे व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस असतो. हा काय करतो, याला थोडी थोडी नरिशमेंट देत राहतो, हे खात 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 समोर निघून जाणार आहे. आता हा ट्यूब काय करणार आहे, इथून इंटर करणार ओव्हरीमध्ये, ओव्हरीमधून ओव्ह्यूलमध्ये, आणि ओव्ह्यूलमधून हा जो मधातला सगळ्यात मधातला पार्ट आहे याला म्हणतो आपण एम्ब्रिओ सॅक. काय म्हणतो? एम्ब्रिओ सॅक. सॅक म्हणजे पोतं, कशाचं? एम्ब्रिओचं. मग यामध्ये काय आहे, एक मधात सेंटरला सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि खाली इथे एग्ज आहे. बरोबर आहे? मी तुम्हाला वरच सांगितलं की इथे 2 मेल गॅमेट आहेत. 2 मेल गॅमेट असण्यामागे कारण आहे, इथे 2 सेल आहेत, दोघांना हाफ हाफ सेल पाहिजे म्हणून ऑलरेडी काय केलेलं आहे प्लांटने, पोलन ग्रेन्समध्ये 2 सेल बनवून ठेवलेले आहेत. बघा आता यापैकी जे समोर आलेला मेल गॅमेट आहे तो या एग्जला मिळेल. एग्ज प्लस एक मेल गॅमेट. ओके, एग्ज पण हाफ होता आणि मेल गॅमेट पण हाफ होता, म्हणजे एग्ज आणि मेल गॅमेट दोघंही हाफ आहेत. हाफ प्लस हाफ इज अ कम्प्लीट, एक सेल तयार झाली. याला म्हणतात ट्रू फर्टिलायझेशन किंवा यालाच म्हणतो आपण फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट याचं फ्युजन, याला काय म्हणतो आपण? फर्टिलायझेशन. आणि इथे झालं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन जसंही फर्टिलायझेशन होईल इथे तयार होईल बेबी. ओके, प्लांटचा बेबी फॉर्मेशन इथे स्टार्ट झालेला असेल. देन दुसरा जो बघा, पहिला गॅमेट क्लिअर झाला, पहिल्याचं काम संपलं. आता दुसरा जो आहे हा दुसरा इथे येऊन मिळेल, म्हणजे याला येऊन मिळणार. ओके,
हा ऑलरेडी इथं सेकंडरी न्यूक्लियस होतं, म्हणजे हाफ आणि हाफ इथं होतं. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या फ्यूज झाल्या नव्हत्या, ह्या एकत्र आल्या नव्हत्या सेल. नाही तर तुम्ही म्हणसाल सर हाफ प्लस हाफ इथेच बाळ का नाही तयार झालं. तर ही एक कंप्लीट सेल आहे, याच्यामध्ये हाफ न्यूक्लियस वेगळं आहे, हाफ न्यूक्लियस वेगळं आहे आणि अजून हा सेकंड आलेला हाफ. ओके, आता जेव्हा हा तिसरा आला तेव्हा हे सगळे मिळून एकत्र येतात आणि याच्यापासून बनतं इथं एंडोस्पर्म. काय बनतं? एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्म काय असते? हा तयार होणाऱ्या बाळाला जिवंत राहण्यासाठी जे फूड आहे ते एंडोस्पर्म आहे. जिवंत राहण्यासाठी जे फूड आहे दॅट इज एंडोस्पर्म. ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. नाही समजली तर आपण पुन्हा एकदा यावर व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला हा व्हिडिओ समजला नाही, पुन्हा बनवा. तर मी 100% पुन्हा हा व्हिडिओ बनवणार. ओके, नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ पॉलिनेशन. बघा बाळ कसं तयार झालं कळलं प्लांटचं. ओके, हे इथं बेबी तयार झाला आणि त्याच्या भोवती नरिशमेंट तयार झाला. जसंही जसंही एंडोस्पर्म आणि बाळ तयार होईल, बघा हा जो ओव्ह्यूल आहे, ओके ओके, बघा हा जो एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओ जसा इथे तयार होईल, ओव्ह्यूल जो आहे, ओव्ह्यूल काय करेल, या एम्ब्रिओच्या भोवती सीड तयार करेल. म्हणजे ओव्ह्यूल कशामध्ये कन्वर्ट होईल? सीडमध्ये कन्वर्ट होईल. आणि ओहरीपासून काय तयार होईल? फ्रूट. पण केव्हा? जेव्हा आत एम्ब्रिओ तयार झाला तेव्हा. एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर एम्ब्रिओ ओव्ह्यूल जो आहे तो सीडमध्ये कन्वर्ट होतो आणि ओहरी जी आहे ती फ्रूटमध्ये कन्वर्ट होत असते. ओके, चला टाइप्स ऑफ पॉलिनेशनमध्ये काय पाहायचं आहे? टाइप्स ऑफ पॉलिनेशन किती आहेत? तर एक आहे सेल्फ पॉलिनेशन आणि एक आहे क्रॉस पॉलिनेशन. किती टाईप आहेत पॉलिनेशनचे? 2 टाईप आहेत. जर हा फ्लावर आहे, या फ्लावरच्या या अँथरने तयार केलेले पोलन ग्रेन्स याच फ्लावरवर येऊन पडत असतील तर त्याला म्हणतो आपण सेल्फ पॉलिनेशन. त्याला काय म्हणतो आपण? सेल्फ पॉलिनेशन. जर समजा या एका फ्लावरने तयार केलेले पोलन ग्रेन्स हे दुसऱ्या फ्लावरवर जाऊन पडत असतील, दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडत असतील, त्याला म्हणणार आपण क्रॉस पॉलिनेशन. ओके, समजलं? सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वतःचे पोलन ग्रेन्स स्वतःच्याच स्टिग्मावर पडणे, सेल्फ पॉलिनेशन. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? स्वतःचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावर जाऊन पडणे. ठीक आहे, नंतर बघा अजून एक आहे आर्टिफिशियल पॉलिनेशन किंवा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. म्हणजे आता अशाही टेक्निक्स आहेत की आपण काय करू शकतो, इथले पोलन ग्रेन्स उचलायचे विथ द हेल्प ऑफ ब्रश आणि इथे येऊन असे चटकून टाकून द्यायचे. ओके, आर्टिफिशियली. आणि लास्ट पॉइंट आहे कोणाचा? तर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटचा. यानंतर आपल्याला ॲनिमलचा सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं. सीड जर्मिनेशन. आत्तापर्यंत काय झालं? मेल गॅमेट तयार झाले, अँथरमध्ये फिमेल गॅमेट तयार झाले, स्टिग्मामध्ये म्हणजे ट्रान्सफर झाले अँथरपासून स्टिग्मापर्यंत बाय द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. नंतर ट्यूब तयार झाला, त्यातले 2 गॅमेटपैकी एक गॅमेट एग्जला मिळाला आणि बाळ तयार झाला, दुसरा गॅमेट जाऊन सेकंडरी न्यूक्लियसला मिळाला, एंडोस्पर्म तयार झाला. आणि नंतर जसंही एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ तयार झाला त्यानंतर ओव्ह्यूल कन्वर्ट झाला सीडमध्ये, त्यानंतर ओव्हरी कन्वर्ट झाली फ्रूटमध्ये. आता आपल्याकडे सीड तयार आहे, फ्रूट तयार आहे. काय होणार आहे? ॲनिमल्स जे आहेत ते फ्रूट खाणार आहेत, त्याच्यानंतर आपण पण काय करणार आहेत? फ्रूट्स वगैरे खाणार आणि सीड फेकून देणार आहे. बघा तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे की एका बिकरमध्ये काय घ्यायची? सॉईल घ्यायची आणि त्यामध्ये अशा ठिकाणी सीड ठेवायची आहे जेणेकरून ती सीड आपल्याला बाहेरून दिसेल. त्यामध्ये पाणी वगैरे टाकणं स्टार्ट करायचं, त्याला ती कंडिशन द्यायचं. हळूहळू काय होईल? त्यामध्ये एक प्ल्युम्यूल आणि रॅडिकल म्हणजे त्यात कोंब दिसायला लागेल आणि त्यापासून नवीन प्लांट तयार होईल. ओके, ही प्रोसेस होती. तर बघा ही जी सीड आहे, सीड आपण काय केली? सॉईलमध्ये टाकली. सॉईलमध्ये टाकल्यानंतर त्याला पाणी वगैरे देत आहे. पाणी वगैरे दिल्यानंतर हळूहळू काय होईल? त्यातून एक असा कोंब बाहेर यायला लागेल आणि हा कोंब हळूहळू काय होईल? एका प्लांटमध्ये रूपांतरित होईल, प्लांटमध्ये कन्वर्ट होईल. यालाच म्हणतो आपण सीड जर्मिनेशन. म्हणजे काय? द फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट फ्रॉम द सीड, दॅट इज अ सीड जर्मिनेशन. एक सिंपल कन्सेप्ट होती. ओके, सो हा आपला इथे रिप्रोडक्शन इन प्लांट हा पॉईंट संपलेला आहे. यामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर आपण याला पुन्हा रिपीट तुम्हाला एक्सप्लेन करू. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की समजलं किंवा नाही समजलं. जर समजत असेल तर आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.